आवाकाडो पद्धतीने कट केलेला आहे. मी आता याच्यातली बी काढेल आणि तुम्हाला रेसिपी सांगेन. अशा पद्धतीने हा आवाकाडो मी साफ केलेला आहे. तुम्ही हे नंतर पण ह्याने पण काढू शकता, पण मला हे जरा कच्चा असल्यामुळे मी ह्याचं साफ केलेलं आहे. पण छान लागतं खायला, पण जरा हा कच्चा आहे. थोडासा जरा पिकलेला असताना तर लवकर निघून जातं. पद्धतीने दोन्ही आवाकाडोस मस्त साफ केलेत. आता मी मिक्सरमध्ये वाटून घेणार, कारण हे आवाकाडो खूप कडक असल्यामुळे कच्चा आहे थोडा, पण कच्चा पण छान लागेल. आणि हा आवाकाडो आपल्या स्किनसाठी खूप छान पण आहे. आणि मी आता एक चपाती, आता तुम्हाला ह्याच्या पुढची रेसिपी पण सांगते ह्याच्यात काय काय ॲड करणार. मी मिक्सरमध्ये न वाटता मी खिसून घेतलेलं आहे आणि हे पण छान झालेलं आहे बघा. मी कढई ठेवली छोटीशी. आता कढई सांगू नका ही अशी का तशी का, कारण ही कढई आहे हलकी, त्यामुळे काळसर वाटणारच. आणि मी ह्याच्यात एक कॉर्न म्हणजेच आपलं मका भाजते मस्तपैकी. आणि हे खिसून ठेवले मी. आता ह्याच्यात मका टाकणार, कांदा टॅमॅटो टाकून मस्त बारीक करून सलाड करणार आणि मस्त चपाती किंवा ब्रेड बरोबर खाणार. माझ्याकडे एक चपाती शिळी असल्यामुळे आता मी दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने मी टॅमॅटो कापला आहे आणि ही टॅमॅटो भोम करून जातोय. आणि आता माझा ह्याच्यात पण हे मस्त असं फ्राय झाले. आता मी दाखवेन तुम्हाला कसं मिक्स करणं. हे बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ टाका. तुम्हाला हिरवी मिरची वाटून टाकायची तर वाटून टाकू शकता किंवा बारीक करून टाकू शकता. आणि मी ह्याच्यावर आता पॅन ठेवलेला आहे, पॅनवरती तुम्हाला दाखवेन मी कोणत्या पद्धतीत कर. अशा पद्धतीने सलाड पण तुम्ही असं करून खाऊ शकता मस्तपैकी घेऊन असं, किंवा तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही सँडविच बनवू शकता. किंवा त्याच्यात तुम्हाला अजून हे कांदा टाकायचा असेल तर कांदाही टाकू शकता, पण मी कांदा टाकला नाही आहे कारण मला जरा ह्याच्याबरोबर मक्याच्या दाण्यावरच खायचं. ही चपातीला मस्त अशी मी रगडते, कारण मला हे असे खूप आवडतात. तर शी चपाती राहील. बटर घेतलेलं आहे, मस्त लावत आहे. प्रकारे माझा सँडविच तयार झालेला आहे. तुम्हाला कशी आवडली रेसिपी नक्की सांगा आणि तुम्ही पण ट्राय करू शकता डाएटसाठी पण. बाय.